स्पर्धा अंतिम चरणाकडे प्रवेशित होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. खूप आनंद घेतलेला आहे इथे क्रीडा रसिकांनी जय हनुमान पॉवर शेलार चषकातील क्रिकेटचा मुख्य मंच दाखवला जात आहे. बघा, जय हनुमान पॉवर शेलार चषक 40+ मुख्य मंच इथे कव्हर केला जात आहे आमच्या कॅमेरामॅनच्या वतीने. त्याचबरोबर या संपूर्ण क्रीडा नगरीचं हे विहंगम दृश्य आपण सगळेजण बघत आहोत ड्रोन कॅमेऱ्याच्या वतीने. प्रिन्स मूवीजचं हे थेट प्रक्षेपण, गुणात्मक थेट प्रक्षेपण आपण सगळेजण बघत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेचा एक महत्वाचा भाग ठरलेली आहे. पहिला डाव सुरू होत आहे. स्ट्रायकिंगला बॅटर राजेंद्र. ऑन साइडला फटका खेळलाय, ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. पायामध्ये चेंडू होता, तिथून उचललाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. एक टप्पा घेतला, चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. काय घडेल इथे पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. बॅकअप साठी 3-3 खेळाडू एकत्रितरित्या आले होते, ते चांगलं लक्षण आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या वतीने. दिस इज अ पॉझिटिव्ह साईन आपण ज्याला म्हणू शकतो. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. काय या अगोदरचा सामना रंगला, प्रतिक्रिया मिळाली आमनेपाडा टीमच्या संघ कर्णधाराची. त्यांनी तो सामना एन्जॉय केला आणि क्रेडिट दिलं कुठे ना कुठे उमेश देशले या खेळाडूला, आणि ते द्यावं लागेल ज्या पद्धतीने खेळले होते उमेश देशले. 45 पेक्षा जास्तीचं वय आणि अशातच तुम्ही सलामीसाठी दाखल होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तळ धरून उभे राहता. एका बाजूने जणू काय त्याने नांगर टाकला होता आणि जिथे जिथे गरज होती तिथे तिथे एकेरी धावा असेल, तिथे दुहेरी धावा असतील, योग्य क्षणाला चौकार असतील, हे सगळे फटके त्यांच्या बॅटमधून आले होते. त्याचमुळे ती खेळी अविस्मरणीय राहील उमेश यांची. मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये आता तेच दाखल होऊ शकतात, कारण 45 कॅटेगरीतील खेळाडू आहेत. हो, तेच आलेले आहेत. मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलं तर नव्हतं, परंतु आता त्यांना यावं लागलेलं आहे. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी होत आहे. आपण पहिल्या दिवसापासून अनुभवलेलं आहे या स्पर्धेत. खूप संख्येने मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की दिनेश दादा वारगडे यांनी कमवलेलं हे प्रेम आहे. सुनीलजी वारगडे यांनी सुद्धा काही माहिती मला शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की गावातील वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना, त्याचबरोबर समाजसेवक असतील, पदाधिकारी असतील ग्रामपंचायतीचे, या सगळ्यांना आम्ही या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलेलं आहे आणि म्हणूनच बहुसंख्येने मान्यवर इथे उपस्थित राहत आहेत. हातली काढा घेतलेले चेंडूने मागे चेंडू जात असताना आपण बघत आहोत. पहिला चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती फलंदाज उमेश यांना. एक धाव दरम्यान मिळते. उमेश आणि राजेंद्र हे दोन्ही चांगले फलंदाज आहेत. फलंदाजीत त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे. राजेंद्रचं मला असं वाटतं इथे जणू काही काम तमाम झालेलं आहे. हो, कडा लागलेली आहे. स्वतः राजेंद्रने सुद्धा त्याची मान्यता दिलेली आहे. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट न बघता खेळाडू रुचित दर्शन महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या वतीने इथे मी बाद आहे अशी घोषणा झाली. त्याचबरोबर ते खेळाडू कक्षाकडे निघत आहेत. षटक संपतं पहिल्या षटकाच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 8. दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं कोणत्या गोलंदाजाकडे गोलंदाजीची धुरा दिली जाईल, जबाबदारी दिली जाईल.
आमनेपाड्या टीमचा विचार केला तर त्यांच्या वतीने आर्यन असतील, त्याचबरोबर अनंत जाधव असतील, या खेळाडूने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये. फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे. त्याला जास्त वेळ खर्च होत आहे, गोलंदाजी करणारी टीम याकडे लक्ष द्या. बॅटर आपल्यासही लगेचच तयार व्हायचं आहे. बघा यानंतर आणखी एक महत्वाची लढत खेळवायची आपल्याला. आणि इथे आपण बघतो जवळजवळ 5 वाजून गेले की लगेचच अंधाराचं साम्राज्य होत असतं किंवा मग अंधारमय वातावरण होत असतं. रामकृष्ण गोलंदाजीसाठी तयार, स्टार्टिंगला बॅटर उमेश देशले. पावलांचा वापर करायचा आहे फलंदाज उमेश देशलेला, त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. मला असं वाटतं या सामन्यामध्ये उमेश देशले यांनी त्यांचा रोल व्यवस्थितपणे निभावणं फार गरजेचं आहे. नॉस्टाकिंग यांना फलंदाज सचिन जाधव आहेत की जे चांगली फलंदाजी करू शकतात. त्यांच्याकडे जर स्ट्रायकिंग एंड देता आला तर ते बेटर असेल, कारण या अगोदर थकलेत सुद्धा खूप. उचलून मारलेलं आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चेंडू उंचच उंच उडालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान केला जात नाही, फक्त एकच धाव मिळते सचिन येथील स्टार्किंग एंडला. 60 धावा या अगोदर बनवल्या होत्या आणि त्या सुद्धा चेसिंग मध्ये. इतकं मोठं टार्गेट ज्यावेळेस तुम्ही चेस डाऊन करता त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास, डिफरंट सॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स तुमच्या सगळ्या संघामध्ये येत असतो. नाणेफेकीच्या दरम्यान कैलास दादांनी त्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्याच आपल्यापर्यंत. समोर ठेवलंय अलॉंग द कार्पेट, चेंडू मागे जात असताना आपण बघतो या अगोदरच्या सामन्यामध्ये कुठे ना कुठे आपण उमेश यांची खूप चर्चा केली, परंतु मला असं वाटतं सौरभ ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॅकअप होतं परंतु इतकं 3-3 क्षेत्ररक्षकांचा बॅकअप असून सुद्धा दुसरी धाव रोखू शकले नाहीत. आपण उमेशची चर्चा केली होती, परंतु त्या सामन्यामध्ये सचिन जाधवने जी फटकेबाजी केली होती ती महत्वाची होती. तिथूनच विनिंग पोझिशन मध्ये आपण पाहिलं तर पुंडास टीम आली होती आणि मग ती जी इमारत अथवा ते जे देऊळ बांधलं गेलं होतं त्याच्यावर कळत चढवला उमेशने. काय चेंडू फेकलाय, ड्रीम डिलिव्हरी, टोटली अनप्लेबल डिलिव्हरी बोल्ड बाय रामकृष्ण. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते फॉर व्हॉट कॉज. लेग बिफोरला तिसऱ्या पंचांची मागणी होते. मैदानी पंच तिसऱ्या पंचांची आपण मागणी करू शकत नाहीत, कारण टेनिस क्रिकेट विश्व अजून इतकंही प्रगत झालं नाही की एलबीडब्ल्यू साठी तुम्हाला तिसऱ्या पंचांची मागणी करता येईल. थोडी वर्ष वाट पाहावी लागेल. काही लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत, मुद्दामून त्यांची नावं घेता येणार नाहीत, घेत नाहीत मी, की त्याने तो प्रयत्न केला सुद्धा होता. हळूहळू हळूहळू ते सुद्धा येईल, काय हरकत नाही. त्याचबरोबर स्निकोमीटर येईल अल्ट्रा एच साठी. प्रिन्स मूवीजच्या वतीने सुद्धा तो प्रयत्न करण्यात आला होता एलबीडब्ल्यू साठी. त्याचबरोबर रवींद्र शिंदे 7S लाईव्ह त्याने सुद्धा तो प्रयत्न केला होता. त्यामुळे येईल, फार लवकर येईल असं वाटतं मला. आपण तर अपेक्षा तीच ठेवू. आणखी एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जाते गोलंदाजाच्या वतीने. गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल, फलंदाज बाद होऊ शकतात, तेच झालेलं आहे. या अगोदरच्या इनिंग मध्ये थ्रू आउट दी इनिंग ते खेळले होते, नाबाद खेळाडू कक्षात परतले होते आणि इथे लगेचच फलंदाजीची संधी मिळाली. वयाची 45 गाठलेली आहे, त्यापेक्षा अधिकचं वय आहे.
त्याचमुळे काही शारीरिक मर्यादा आहेत. इथे दुसरी धाव त्यांना पूर्ण करता आली नाही आणि ही योग्य वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये बिग हिटर बॅटर योगेश शेलार यांना इन करण्याची. 40+ क्रिकेट म्हटलं की तुम्हाला कधी कोणता निर्णय घ्यावा लागेल, कधी कशा पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर येईल हे सांगता येत नाही. कालचा दिवस आपल्या नावावर केला होता टीम सरवलीपाडाने आणि त्यांचे आगमन झालेलं आहे. सरवलीपाडा टीम, भोलेनाथ अँड टीम, दिलीप पाटील अँड टीम, आपलं सहर्ष स्वागत. आज रविवार आहे म्हणजे प्रेक्षक सुद्धा बहुसंख्येने प्रत्येक टीम बरोबर येतील. या षटकात एक चेंडूचा खेळ येणं शेष आहे. आता ही जोडी महत्वाची जोडी आहे, बिनीची जोडी आहे. बॅटिंग टीम पुंडाच्या वतीने जी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. नव्याने दाखल झालेत योगेश, सचिन या अगोदर 2-3 चेंडू खेळलेले आहेत. रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. चेक केलं बॉलला गोलंदाजाने, त्यानंतर सोडून दिलं असं म्हणूया. आणि याचमुळे एक धाव मिळत आहे, ती म्हणजेच फलंदाजांना. षटक संपतात दोन षटकाच्या अंती धावफलक आहे ते म्हणजे 13-13 आणि आतापर्यंत 3 गडी गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी होत आहे गावदेवी माता पुंडास टीमची. सुनील पवार सर, मुख्य मंचाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. व्हीआयपी डायव्ह सर तुम्हाला जायचं आहे मायक्रोफोन सहित. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राजकुमार यांचा वापर होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत सचिन जाधव. आतापर्यंत धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 13. पाहायचंय या षटकामध्ये धावफलकाला अपेक्षित गती देता येईल का फलंदाजांना. राईट आर्म राऊंड राजकुमार, हेर ही गोज, पुट अवे नाइसली, मिसगिव हिट, बॉलर कम्स अंडरनीथ, ड्रॉप्स दॅट कॅच. इट वॉज व्हेरी टफ चान्स. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. आता इथे काय घडलेलं आहे, यष्ट्यांपर्यंत अचूकरित्या चेंडू पोहोचवलेला आहे. एसटी रक्षकाचं कौतुक असेल. आपल्या उंचीचा त्याचबरोबर लवचिक शरीराचा योग्य फायदा तिथे घेतला त्या एसटी रक्षकाने आणि त्याचमुळे धाकड फलंदाज बिग हिटर या मैदानातून बाहेर जाईल. फलंदाज योगेश शेलार याचा अनपेक्षित अंत. वेलकम भोलेनाथ, सरचे स्वागत आपलं. कालच्या दिवसामध्ये खेळ चांगला झाला होता भोलेनाथ यांचा. एका सामन्यामध्ये त्यांनी सामनावीराची बक्षीस स्वीकारली होती, पत्करली होती. उर्वरित 2 सामन्यामध्ये हवा तसा खेळ झाला नव्हता भोलेनाथ यांचा, परंतु आता महत्वाच्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करतील याकडे सुद्धा लक्ष असेल सगळ्यांचं. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. कैलास शेलार आलेले आहेत. बाद होणारे फलंदाज योगेश शेलार. जोखीम पत्करली होती योगेश शेलारने. कुठेतरी आपण पाहिलं की ताळमेळ बिघडलं होतं, कोऑर्डिनेशन व्यवस्थितरित्या करता आलं नाही 2 फलंदाजांना. ऑन साइडला फटका खेळलाय. कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याने पहिल्याच चेंडूवर स्वीप केलेला आहे आणि चेंडूला पाठवलेला आहे सीमापार चौकार. समालोचन कक्षामध्ये आमनेपाड्याच्या वतीने 13वा खेळाडू, 12वा खेळाडू आहे, 13वा सुद्धा आहे. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडतं त्याविषयी ते त्यांचं मत व्यक्त करतायत. त्याचबरोबर काही बदल व्हावेत असं त्यांची अपेक्षा आहेच. आणखी एकदा पायांमध्ये चेंडू समोर खेळतायत. हा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, कदाचित सचिन स्ट्रायकिंग एंडला आले तर एखादा षटकार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित. बघूया क्रिकेटमध्ये कन्व्हिन्सिंग
भविष्यवाणी किंवा प्रेडिक्शन ज्याला आपण म्हणतो ते करता येत नाही कधीही, पण तो बघूया असं घडेल का. स्ट्रायकिंगला सचिन, एकूण धावा आहेत आतापर्यंत 19. हा फटका चांगला फटका आहे. षटकाराचा उल्लेख केला होता, षटकार नसला तरी हरकत नाही. हा चौकार फलंदाजाने खेळलाय. व्हेरी फाईन बॉल आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. तेवीस धावा धावपलकावर, 23 रन्स ऑन द बोर्ड. आणखी 2 चेंडू फेकावे लागतील गोलंदाज राजकुमारला हे षटक कंप्लीट करण्यासाठी. आता फाईन मध्ये क्षेत्ररक्षक घेतलेले आहे. बरोबर आपण बघतो डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षकाला उभं केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फलंदाज सचिन यांच्या समोर गोलंदाज राजकुमार येतील. 2 चेंडू आणखी शेष आहेत. कडा लागली, मागच्या बाजूने चेंडू जाताना आपण बघत आहोत. चांगली गोलंदाजी होते गोलंदाजाच्या वतीने. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जात आहे, परंतु बॅकअप अवेलेबल आहे. संतोष होते तिकडे, चेंडू अडवला. एकच धाव दरम्यान मिळताना आपण बघत आहोत. एकेरी दुहेरी धाबा महत्वाच्या जरूर आहेत, परंतु बिग हिटिंगची गरज आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर त्यांची फलंदाजी, नावाजलेले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मोठे पटके खेळणारे फलंदाज त्यांच्याकडे अधिकचे आहेत. आमनेपाडा टीमचा विचार केला तर गती काढून घेतली होती आणि त्याचमुळे फलंदाजाला चकित केलं. चेंडू बागे निघून गेला. षटक संपली 3. धावपल्लक आपण पाहिलं तर ते 8.00 धाब्यांच्या सरासरीने 24 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. चला, शेवटचं षटक लगेचच फेकण्यासाठी गोलंदाज तयार करायचा आहे. 24 बनलेले आहेत. पाहायचंय 40 पर्यंत हा डाव घेऊन जाता येईल का फलंदाजांना. ते जर त्यांना करता आलं तर तो एक चांगला स्कोर असू शकतो. ती टोटल चांगली असू शकते. गोलंदाजीमध्ये सुद्धा दमखम आहे, तो म्हणजेच गावदेवी माता पुंडाच्या गोलंदाजांच्या जर बाबतीत आपण म्हटलं तर बॉलिंग युनिट चांगला आहे पुंडाचं. शेवटचं षटक स्ट्रायकिंगला बॅटर सचिन. आर्यंतरेचा हा चेंडू मागच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक आता चेंडू पर्यंत पोहोचू शकतील की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू दोन्ही बरोबर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दिलासादायक चौकार आहे. धावपलकाला आकार मिळतो या चौकारामुळे आणि एकूण धाबा आपण पाहिलं तर पोहोचलेले आहेत त्या 28 वर. 5 चेंडूचा केशेष. आर्यंतरे एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे, परंतु इथे आव्हान आहे सचिन सारख्या फलंदाजाचं. फुलटॉस ऑन साइडला खेळत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुद्धा त्यांना चेंडू अडवता आला नाही. भरधाव वेगाने चेंडू त्यांच्याकडे गेला होता. वेंट लाईक अ बुलेट. गोळीगत चौकार. षटकार तर या डावामध्ये अजून एकही खेळला गेला नाही फलंदाजांच्या वतीने, परंतु चौकारांवर अवलंबून राहत असताना डावफलक पुढे घेतलं जात आहे. 32 बनलेले आहेत. 4 चेंडू शेष आहेत. 40 धावांचा उल्लेख आपण केला होता सौरभ. पाहायचं आता त्या तिथपर्यंत डाव जाईल का. 4 चेंडू फेकायचे आहेत. गोलंदाज आर्यनकडे गती आहे, त्याच गतीचा वापर करतायत फलंदाज सचिन जाधव. फलंदाजाला उजवेष्टीच्या बाहेर आमंत्रित करायचं होतं गोलंदाजाला. आणि हा नो बॉल.
बिसाइड द पिच, पिचच्याही पलीकडे चेंडू पिच झाला. मैदानी पंचाच्या ते लक्षात आलं, त्याने लगेचच हा नो बॉल कॉल केलेला आहे. अलीकडे कोणताही नो बॉल असू द्या, येणारा चेंडू फ्री हिटच आहे. तो नो बॉल क्षेत्ररक्षकांच्या रचनेबाबत असेल तरी, म्हणजे फील्ड पोझिशन मध्ये जर तुम्ही चुकला असाल, स्क्वेअर ऑफ द विकेट एल मध्ये 3 क्षेत्ररक्षक घेतले असतील तरी सुद्धा येणारा चेंडू फ्री हिटच असतो. हा चेंडू चांगला आहे, उजवेष्टीच्या बाहेर फेकलाय. गोलंदाजी चांगली करताय. क्षेत्ररक्षकांचं अपेक्षित सहकार्य या अगोदर मिळालं नव्हतं, परंतु इथे ते मिळालेलं आहे. थोडी लेझी रनिंग कैलास यांची आपण पाहिली, त्याचमुळे धाव मिळाली एक, आणि फलंदाज कैलास शेलार बाद. नवीन फलंदाज पप्पू पाटील. दोनच चेंडू शेष आहेत, धावा बनलेले आहेत 34. 3 चेंडू शेष आहेत, बरोबर एक नो बॉल आला होता. पायांमध्ये चेंडू, आणखी एक डाऊन ड्राईव्हचा चांगला फटका खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक इथे 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 आपण बघतो चेंडू अडवतायत, फेकी करतायत. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करताना सचिन जाधव आणि त्याच्या साथीने पप्पू पाटील यांना आपण बघत आहोत. या 2 धावा अत्यंत महत्वाच्या आहेत की ज्या धावपलकर जोडल्या जात आहेत. एकही षटकार आतापर्यंत या डावमध्ये आला नाही. कदाचित येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये तुम्हाला तो पाहायलाही मिळेल. फलंदाजाने पाण्याची मागणी केलेली, त्यामुळे आता 12वे प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सरवलीपाडा टीमचं आगमन झालेलं आहे. सगळी टीम उपस्थित आहे, योग्य वेळेमध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. जानमान पॉवर शेलार ट्रॉफी 2025 या स्पर्धेबरोबर आपण जोडलेलो आहोत. प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांच्या वतीने आर्थिक सहकार्य, त्याचबरोबर पिंटू जी वारगडे यांच्या वतीने ट्रॉफीचं सौजन्य मिळालेलं आहे. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर ट्रॉफी सौजन्य करण रविकांत भोईर साहेब यांच्या वतीने. तृतीय पारितोषिक कैलासवासी सदानंद जनक गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ अनिकेतजी गुंदोलकर यांच्या वतीने. चतुर्थ पारितोषिक कैलासवासी रामदास सीताराम गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ नितीन रामदास गुंदोलकर यांच्या वतीने सहकार्य आहे. या सर्व सहकार्यदात्यांचं जय हनुमान पॉवर शेलार ट्रॉफीच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच या स्पर्धेला इतकं भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कालचा दिवस संपल्यानंतर सरवलीपाडा टीमच्या कर्णधाराची जी तारांबळ उडाली होती ती आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली, आणि त्याचमुळे आज दादांच्या वतीने काही तशा चुका होणार नाहीत अशी अपेक्षा आहे. संपूर्ण सरवली पाडा आज इथे या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी लहानग्यांपासून ते आबाल वृद्ध. निलेश भगवान सांबरे स्टँड आता त्यांच्याच प्रेक्षकांनी भरगच्च भरलेला आहे. गोलंदाज तयार, आर्यन खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे आपण बघतो क्षेत्ररक्षक थोडी ढिलाई दाखवत आहे, त्याचमुळे कदाचित दुसरी धाव पूर्ण होऊ शकते. चार्ज केले बॅटरने. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले फलंदाज सचिन. या स्पर्धेत आपण वेगवेगळे प्लेयर स्टँड, स्पेक्टॅटर गॅलरीज बघत आहोत. शेवटचा चेंडू फेकला जाईल. श्री योगेश भोईर सर यांच्या वतीने यशवंत भोईर प्लेयर स्टँड मिळालेला आहे. त्यांच्याही आपण कौतुक करूया, ऋण व्यक्त करूया. या स्पर्धेच्या वतीने दुपारच्या सत्रामध्ये योगेश भोईर सरांची उपस्थिती आपल्याला मिळाली होती. हा चेंडू शेवटचा होता आणि तो निर्धाव राहिला. याचबरोबर सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती एकेरी, दुहेरी, तिहेरी धावा आधीमध्ये चौकारांच्या मदतीने एकूण धावफलक जाऊन पोहोचले ते 38 वर. 39 धावांचं आव्हान चेस डाऊन करावं लागेल. हा सामना जिंकून थेट मेगा फिनाले मध्ये प्रवेश करण्यासाठी
ग्रीष्मा 11 अमनेपाडाला. चला सामन्याचा दुसरा डाव आपल्याला सुरू करायचा आहे. समालोचन कक्षामध्ये बदल होईल. समालोचन कक्षामधून वन्स अगेन पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. कारण की पाहतोय की आपण काही क्षणामध्ये संस्थापक अध्यक्ष वेलकम पिंटू वारगडे दादांचं निश्चित वार पे वार असे आमचे पिंटू दादांचं आगमन जातोय. पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय एकनाथ कचू वारगडे यांच्या स्मार्थ त्यांचे चिरंजीव आहेत वार पे वार पिंटू वारगडे का वार टॉस बॉक्स त्यांनी पुरस्कृत केलेले आहे आणि ट्रॉफी तसेच वैभव देशमुख दादांसुद्धा आगमन झालेलं आहे. टी शर्ट त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले आहे. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. तर काही क्षणामध्ये आपण काही वेळेत संस्थापक अध्यक्ष सर्वांचे लाडके सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचं आपण आगमन होणार आहे. पहिल्याच चेंडू मात्र आडव्याटे प्रहार गॅप शोधून काढलंय. क्षेत्ररक्षक खराब चुकी करतोय. चेंडू फरार सीमा पार आला ह्या चौकार.
आणि त्या धावा आल्या इथे मात्र पाहतोय आपण 4. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी इथून मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आले. 35 धावेची अजून आवश्यकता आहे. हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक सज्ज होताना टिपल्या शेल आणि झालंय पहिला बॅटर फेल. बाळाराम भोईर दादांचं आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण एका चांगले 40 प्लसचे खेळाडू आणि पहिला धक्का बसलाय धावसंख्या पाहतोय 4 वर. चला वेळेचा पण भान ठेवायची कारण की यानंतर अजून मेगा फिनाले अंतिम सामना पाहायला मिळेल. रवींद्र जाधव येते क्रमांक 3 वर. खूप मोठी अपेक्षा असेल आता मात्र इथून जर ग्रीष्मा 11 आमने पडाला शेवटी मात्र यश मिळाले या चौथ्या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण आणि टॉप 4 मध्ये या टीमचं आगमन. सज्ज होताना गोलंदाज क्रमांक पहिले षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर चौकार. त्यात मात्र चांगलं छेल कंप्लीट केलं. चांगला बॉल होता. धक्का दिला पहिला सफल झाला. टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साइड कडे. एक सिंगल अतिशय वेगात इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय निशाणा सरळ लागला होता. काय निशाणा लागलाय असं वाटतं की लहानपणी गोटे जास्त खेळला होता खेळाडू. परफेक्ट. व्यासपीठावर सर्व आयोजक कमिटीचे मेंबर पाहतोय आपण ज्या ज्या व्यक्तिमत्वाने खूप मोठं योगदान दिलं त्यामध्ये पाहतोय आपण टॉस बॉक्स खेळाडू कक्ष मान्यता वॉटर सप्लाय तर्फे आदरणीय दिनेश सुरेश वारगडे साहेब, पिंटू एकनाथ वारगडे, त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरची ट्रॉफी हेमंत द्रॉकनाथ भोईरदादा, सिरीजसाठी रोशन रामदास वारगडे साहेब यांच्या माध्यमातून हे आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे. सरलीपडाचे उद्योजक आदरणीय श्याम पाटील दादांचं आगमन झालेले. उद्योजक सरलीपडा गावाचे श्याम पाटील आपण या दादा. विनंतीशील आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. काही क्षणामध्ये संस्थापक अध्यक्ष आणि भिवंडीकरांचं खूप मोठं नेतृत्व. मित्रांनो आपण ओरिजिनल 40 प्लस संघटनेचा जो दौरा होणार आहे त्याचे सर ठिकाण ठरलेले फक्त डेट यायची बाकी आहे. तयारी पूर्ण झाली आहे. आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर मेंगलोर इथे मात्र आपण एन्जॉय करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. याच पात्र काय क्लास फटका खेळलाय मिड विकेट कडे. चांगलं प्रयत्न. वा टीम साठी निश्चित धावा वाचवतो. इथे मात्र 4. काय क्लास क्षेत्ररक्षण पाहतोय. निश्चित या स्पर्धेसाठी खास आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे टॉस बॉक्स ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केले वार वार पिंटू वारगडे यांचा वार, त्यांचेच पुत्र हितेश वारगडे आणि निखिल वारगडे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद हितेश आणि निखिल. पाहतोय की आपण जो आपण हा दौरा होणार आहे कर्नाटक उडप्पी मेंगलोर इथं, त्या दौऱ्यामध्ये तब्बल 6 संघ नवीन आहेत. म्हणजे एकूण जे आपण 17 आहेत ते मध्ये आता 18 संघ सध्या आहेत आणि त्यामधून 6 म्हणजे एकूण 24 संघ आपण उडप्पी मेंगलोर कर्नाटक दौऱ्यावर पाहणार आहोत.
आणि फक्त तारीख डिक्लेअर व्हायची आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे. मैदान बुकिंग नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र बाळाराम काकडे. पहिले चेंडूवर चौकाट पण काय कमबॅक केलंय सौरभ पाहतोय आपण बॉलरनी. वाह सुपर अटॅक आणि पुंडास टीमची बॉलिंग अटॅक लय मजबूत आहे. पाहतोय की आपण पुढच्या टुर्नामेंटसाठी टेंबोली संघाचं सुद्धा या असोसिएशन मध्ये पदार्पण झालेलं आहे. करूया आपण त्याचं स्वागत. वेलकम टेंबोली ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हाताळलं गेलं उमेश देशले यांच्याकडून. चांगला ऑलराऊंडर टीमचा पाहतोय आपण. फक्त आणि फक्त 7 धावा आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र जर ग्रीष्म 11 टीमला जर सामना जिंकत असेल तर राजकुमार याला चालणं जरुरी आहे. की मॅन फॉर ऑफ आमनेपाडा. एक धावसंख्या 7 आहे फक्त. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, सिंगल डबल विकेट विकेट. फक्त 7 धावा आहेत. हे बघा विश्लेषण एकदा परत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट, सिंगल डबल विकेट विकेट. दिनेश येतोय गोलंदाज. चला आपण वेळ कमी घ्या कारण की अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे मित्रांनो. रेटामध्ये विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा चेंडू चांगला आहे. निश्चित थोडासा बॅकफुटला जाऊन पुश केला होता. फक्त एकच सिंगल. पाहतोय की आपण आज बालाजी स्पोर्ट टीमचे लहान लहान बच्चे कंपनी पाठीराखे आलेले आहेत आणि दादाचं निश्चित आगमन होत आहे. पाहतोय आपण संस्थापक अध्यक्ष त्यापेक्षा मात्र भिवंडीकरांचं खूप मोठं नेतृत्व. हजारो युवकांच्या गळ्यातली तैत असलेली आमचे सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचं. येऊ द्या गाडी येऊ द्या. यस 1 मिनिट सामना थांबवायचं आहे. आदरणीय बाळकृष्ण ठाकरे साहेबांचं इथं मात्र आगमन होतंय. निश्चित खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं. वेलकम दादा. या पाहुण्याची गाडी येऊ द्यायची आहेत. गाडी घेऊन येऊ. गाडी घेऊन या. चला सामन्याला सुरुवात करायची आपण. या अस्पात्रात चेंडूची लाईन चुकीची होती पण त्यावर बॅट लावली. पाहतोय आपण डीप पॉइंट कडे चेंडू जातोय. अतिशय वेगात थ्रो. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 10. चांगलं षटक टाकावं लागेल दिनेश याला. उमेश देसले यांनी खूप चांगलं षटक हाताळलं होतं. आतापर्यंत 3 बॅटर प्रतीचा प्रवास केलाय. सामना कोण जिंकेल, अंतिम फेरीत प्रवेश कुठला संघ करेल, टॉप नंबर 1 रँक करणारा सध्या तरी आपण बालाजी स्पोर्ट्स सर्विसपाडा टीमला पाहतोय. यावेळेस स्वीपचा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. ज्या प्रकारे बॉल अटॅक आहे त्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या जात आहे. आणि अजून एक बॅटर होतोय बाद. सामना थांबवायचा आहे. हे पाहुण्याच्या स्वागतासाठी आमचे सर्व आयोजक कमिटीचे मेंबर. यस
आपण यायचंय. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र संघर्ष करताना ग्रीष्मा 11 आमनेपडा टीमचे बॅटर व्हीआयपी डायव्हर पाहू शकता आपण. नुकतं ज्यांचं आगमन झालंय असे खूप मोठे व्यक्तिमत्व, गोरगरिबासाठी दिवस रात्र कामासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व दयानंद चोरगे साहेब व्यासपीठावर, त्याच्या समेत इतर मान्यवर सुद्धा पाहतोय. चांगला चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. अनुमान चुकीचा, चेंडू फरार, सीमा पार, चौकार. एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे, पण या षटकामध्ये धावेचा वेग थोडासा वाढलाय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती पाहतोय आपण 15. अजून इथून मात्र जर विचार केला आपण सौरभ पाटील, तर मला वाटतं की 24 धावेची आवश्यकता असेल. एका फटकेने सामना परत एकदा पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपडा टीमकडे झुकताना. ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून जो आपण दौरा पाहणार आहोत मित्रांनो, उडप्पी मंगलोर इथं कर्नाटकमध्ये तो दौरा असणार आहे. यावेळेस पाहता खराब चेंडू होता, योग्य वापर करता आला नाहीये. हवेत आहे, झेल कंप्लीट केले काय. वाह वाह, सुरेख झेल. काय कमालीचा झेल टिपल्या गेला पाहतोय आपण फाईन लेग बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. आणि आता मात्र आर्यन खेळपट्टीकडे जाताना आपण धक्का बसलाय. तो राजकुमार एक हिट आणि फिट बॅटर म्हणून ज्याची ओळख होती, आता मात्र संघर्ष करावा लागेल. राजकुमार खेळपट्टीवर आहे आणि बाद झाले बॅटर तो म्हणजे प्रभाकर. आपण कॉमेंट्री बॉक्समधून काही वेळेसाठी आपण निश्चित व्हीआयपी डायव्हर जाणार आहोत. तिथं मात्र A1 कॉमेंटेटर, A1 सूत्रसंचालन आमचे समालोचक मित्र सुनील शेलके सज्ज असेल. तिथं मात्र अतिशय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. विकेट बेनिफिट. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 24 योगेश अजून एक धमाकेदार ऑलराऊंडर. पण आजच्या दिवसामध्ये सर्वात महागडं षटक सुद्धा याच बॉलरच्या नावावर आहे, हे विसरून चालता येणार नाही. आदरणीय बाळकृष्ण दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. आडव्या बॅटने हा फटका हवेत आहे, फटका फसलाय आणि तू नको मी झेल टिपतोय, जो येतोय झेल टिपतोय. वा, अतिशय जबरदस्त खेळाडू सोमनाथ दादा नेहमीच सातत्याने दादा सोबत असतात. वेलकम सोमनाथ दादा, स्वागत आहे आपलं. एक उच्च कोटीचे बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. निश्चित गोवे टीमसाठी कित्येक वेळा त्यांनी खूप चांगल्या खेळी साकारल्या. इथे मात्र निश्चित अडचणी सापडल्या. आता मात्र ग्रीष्मा 11 आमनेपडा संघ, कारण की ज्या प्रकारे असं वाटलं होतं की 40 पेक्षा कमी धावा आहेत सहज पार होतील, पण इथे मात्र उलट चुकीचे फटके मारले. जर पाहिलं आपण तर विकेटचं पतन पाहायला मिळालं होतं परत एकदा. आणि इथून मात्र संघर्ष करावा लागेल. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल
संस्थापक अध्यक्ष आदरणीय दयानंद चोरगे साहेबांचा संघ कालच्या दिवसामध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलाय. कमालीचं खेळ या टीमने या असोसिएशनमध्ये आतापर्यंत दाखवले. ते नंबर 1 वर रँक करताना हा संघ पाहतोय. परत एकदा टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथं एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. एक एक धावेनी इथं मात्र निश्चित बॅटरवर दबाव वाढला जाईल. येणारे 10 चेंडू आणि 23 समीकरण आहे. अंतिम फेरीत कुठला संघ पोहोचेल. टॉप 4 मध्ये 4 संघ पाहिले होते कालच्या दिवसामध्ये. काय झकास कामगिरी केली होती. परत एकदा धामणगाव टीमनी विदाऊट नितीनचं शिवाय चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि क्रमांक 2 वर रँक करतोय तो संघ विचून चालता येणार नाही. कारण की काल सेमीमध्ये पराभूत केलं सोलीपडा टीमनी म्हणून नंबर 1 वर रँक प्राप्त केलंय. यावेळेस पात्र हवेत आहे. अजून एका विकेटचं पतन आणि होय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल. आता मात्र लावण्याचं काम आणि तीच क्रिया आपण पाहतोय. फक्त येतोय पटावर हजेरी लावण्याचं काम करतोय. बघता बघता निम्मा संघ गारद झालाय आणि इथून मात्र वापसी करणं कठीण आहे. अजून बॅटर आहेत पण ज्या प्रकारे अटॅक पाहतोय पुंडास टीमचा अतिशय बेधडक तुचेल मयाया मंद पावलांनी बॅटर वापसी करताना रामकृष्ण एक मोठी जबाबदारी आहे. सकाळी सांगितले की आज आम्ही निश्चित खूप चांगला खेळ दाखवणार आहे पण आता मात्र या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये थोडंसं बॅकफुटला आपण या टीमला पाहतोय. रामकृष्णासाठी एक मोठं सुवर्ण संधी आहे. रामकृष्णाने जर टीमला विजय मिळवून दिला तर संस्थापक अध्यक्ष एक चांगलं नेतृत्व दयानंद चोरगे साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचे बक्षीस दिले जाईल आणि षटकरची हॅट्रिकला 5,000 रुपये. आणि आल्या पावली मात्र पाहतोय की आणि होय परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. रामकृष्ण जसा गेला तसाच परतीचा प्रवास करताना पाहतोय. नुकतं जाहीर केलं होतं की रामकृष्णाने जर सामना जिंकून दिला तर 10,000 रुपये आणि मला वाटतं की दादा ते 10,000 रुपये वाचलेले आहेत. निराशजनक स्थितीमध्ये रामकृष्ण परतीचा प्रवास करताना. सुखदेव आता मात्र क्रमांक जर पाहिला आपण तर 10व्या क्रमांकाचा बॅटर आलाय म्हणजे इथून 8 गडी बाद झालेले आहेत. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना आता मात्र पाहतोय आपण गावदी माता पुंडास संघ दुसऱ्या वेळेस अंतिम फेरीत प्रवेश करेल जर अशी घटना घडली तर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडले पाहिजे अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता तर षटकाची समाप्तीचा इशारा अजून येत नाही कारण की या षटकातला मला वाटते की शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 मध्ये सामना जिंकण्यासाठी इथून मात्र निश्चित 22 धावेची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की 39 धावचं आव्हान मोठं नाहीये पण लय भारी बॉलिंग पाहिली आपण. प्रत्येक नियोजित बॉलरनी बॉलिंग केलेली आहे. उमेश देशले यांनी अतिशय जबरदस्त अटॅक केला होता. स्ट्राईकला दिलीप या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथं मात्र हवेत आहे खराब चुकीचं क्षेत्ररक्षण. एका टप्प्याने चेंडू फरार. आणि
इथून मात्र अठरा धावेची आवश्यकता आहे. अंतिम सामना खेळवायचा आहे आणि जवळपास 4:45 वाजलेले आहेत कैलास दादा. सचिन जाधव, कारण की मुख्य हत्यार या टीमचा तो आहे. मला वाटते सचिनने अजून आजपर्यंत मार नाही खाल्लाय. फक्त पहिल्या सामन्यात 2 षटकार मारले होते पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर, पण त्यात मात्र बोलबाला राहिले. धावसंख्या ती 21 18-6 समीकरण. अठरा सहा सहा 18 असं समीकरण पाहतोय आपण. 18 धावा आणि 6 चेंडू आणि 18 धावा. त्याला वेळ कमी घ्यायचा आहे. सचिन जाधव, चला वेळ कमी घ्या आपण. ग्रेट ऑलराऊंडर या टीमचा आहे. आज सुपरहिट कामगिरी केली त्यांनी. यावेळेस पात्र फक्त एक सिंगल अतिशय वेगात चेंडूवर गेला होता पाहतोय आपण. वेलकम पिंटू वारगडे, वारपे वार, पिंटू वारगडे का वार. त्यांच्या माध्यमातून आपण स्वर्गीय एकनाथ कचू वारगडे त्यांच्या पिताश्रीच्या नावाने हा टॉस बॉक्स क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन, वेळेवर लक्ष ठेवायचं आपण. राईट अमोर द विकेट. फाईट केली पुंडराज टीमनी आज. हो, एक फक्त सिंगल. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम 2 धावेमध्ये कन्व्हर्ट झाला स्कोर. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकताना 24 धावा. 15 धावेची आवश्यकता येणारी. इथून जर विचार केला आपण, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चांगला चेंडू हाताळला लागेल आणि अंतिम समजा तिकीट फिक्स होईल पुंडास टीमचं. दिलीपकडे क्षमता आहे आणि परत एकदा हा फटका पाहतोय आपण. बॅटच्या मधोमध घेता आला नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. आणि चांगला तगडा प्लॅन आणि मोठा बॅटर होतो बाद. 9व्या नंबरचा 10व्या क्रमांकाचा सुद्धा बॅटर होतोय बाद. 8व्या क्रमांकाचा बॅटर बाद होतोय आणि आता मात्र शेवटची जोडी ही खेळपट्टीवर असेल. शेवटची जोडी आहे 3 मध्ये 14चं समीकरण. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. रंगनाथ पाटील शेवटच्या विकेटच्या स्वरूपात पाहतोय आपण. कैलास सेलर अतिशय आनंदित आहेत. वाह वाह. या स्पर्धेची फोकसपॉईंट पाहतोय आपण. दिनू वारगडे दादा, खूप चांगलं तुमचं आयोजन. अतिशय यकास ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून पहिल्या वेळेस एवढं मोठं आयोजन पाहतोय आपण. टॉप एज हवेत आहे. खाली एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. 2 चेंडू आणि इथून मात्र आणि याचबरोबर संपूर्ण संघ ऑल आउट झालाय आणि अंतिम फेरीत प्रवेश केलाय गावदेवी माता पुंडराज टीमने. वेलकम, सुस्वागतम पाहतोय आपण. अजून आमच्या काही लाडक्या मान्यवरांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण.
नो डाऊट न्याय समाजचे भिवंडीचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर किशन भोईर साहेब आणि त्याच्या समेत उमेश सोनावणे साहेबांचं पाहतो की आपण आगमन होताना या साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आम्ही आपल्याला सूत्रसंचालन करण्यासाठी टॉस करण्यासाठी घेऊन जातोय थेट आमचे एक A1 क्वालिटीचे समालोचक माझे मित्र खास ओव्हर टू द सुनील शेलके सर कॉमेंट्री VIP डाईज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी होत आहे. आपलं सर्वांचं जय हनुमान पॉवर चेलर चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह स्वागत.